नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मला अनेक प्रकारचे इन्व्हेस्टर भेटलेत। सगळ्यात पहिले इन्व्हेस्टर म्हणजे आत्मनिर्भर इन्व्हेस्टर। हे लोक काय करतात की त्यांचा पोर्टफोलिओचा डिसिजन ते स्वतः घेतात। कुठला स्टॉक बाय करायचा आहे, कसा एनालिसिस करायचा आहे, पोर्टफोलिओ स्वतः कसा सांभाळायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते स्वतः करतात। दुसऱ्या प्रकारचे इन्व्हेस्टर असतात ते आउटसोर्सर असतात। आउटसोर्सर म्हणजे काय की ह्या सगळे जे डिसिजन आहेत, म्हणजे स्टॉक बाईंग करणं किंवा पोर्टफोलिओ मॅनेज करणं, रिसर्च करणं, हे सगळं व्हॅलिडरित्या ते कुणाला तरी काम देतात। याच प्रकाराला म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट असं म्हणलं जातं। याच्या पलीकडे जाऊन मला तिसरा इन्व्हेस्टरचा टाइप भेटला, तो म्हणजे आउटसोर्सर आणि आत्मनिर्भर या दोघांमध्ये अडकलेला इन्व्हेस्टर। हे स्वतः व्यवस्थित डिसिजन घेऊ शकत नाहीत। यांना प्रत्येक वेळी एक सामान्य आणि मोठा प्रश्न पडलेला असतो की मी स्टॉक आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का? स्टॉक खराब तर नाही आहेत ना? म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट खराब तर नाहीये ना? हे प्रश्न त्यांना कायम सतावत असतात। त्यामुळे ते त्यांचा पोर्टफोलिओ बिल्डच करू शकत नाही, कारण हे नेहमी कन्फ्यूज असतात। म्हणून यांना सारखे प्रश्न पडलेले असतात। मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरं खरोखरच जीवन बदलून टाकणारे असू शकतात, किमान आर्थिक दृष्ट्या तरी। खरं तर या सगळ्या प्रश्नांचं योग्य उत्तर कुठलंच नाहीये, कारण याचं योग्य उत्तर एकच असू शकतं, ते म्हणजे इट डिपेंड्स। आणि म्हणूनच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये स्टॉक इन्व्हेस्टमेंट आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट याचे फायदे आणि तोटे काय आहेत या सगळ्यांवर आपण आज डिस्कशन करणार आहोत। मित्रांनो, नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये पण सगळ्या गोष्टी मी सोप्या करून सांगणार आहे। तरी देखील तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल। त्यामुळे मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडायला लागला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि ग्रो मराठीला लगेचच सबस्क्राइब करू शकता। चला तर मग आपल्या टॉपिक कडे वळूया। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो, कारण तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारले। कारण याच्यावरच लक्षात येतं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला उत्सुक आहात, कारण इन्व्हेस्टमेंट करणं हाच तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा मुख्य भाग असतो। यावरून असं लक्षात येतं की तुम्हाला आता समजलं आहे की तुमच्या पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावायसाठी सगळ्यात पहिल्यांदा त्याला वाढू देणं गरजेचं असतं। आणि इथेच आपलं अर्ध काम झालेलं आहे, म्हणजे अर्ध्या चांगल्या कामाची सुरुवात झालेली आहे। आता फक्त तुम्हाला हेच डिसिजन घ्यायचं आहे की तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन कोणता आहे, म्युच्युअल फंड, स्टॉक्स का दोघांचं कॉम्बिनेशन। अंडरस्टँडिंग द बेसिक्स। मित्रांनो, शेअर्स आणि म्युच्युअल फंड दोघेही एकमेकांपासून वेगळे असतात, मग ते रिटर्नच्या बाबतीत असू दे किंवा रिस्क प्रोफाइलच्या बाबतीत असू दे। थंब रूल काय आहे की जिथे तुम्हाला जास्त रिटर्न मिळत आहेत तिथे रिस्क जास्तच असणार, कारण या ठिकाणी तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट गमावली देखील जाऊ शकते। या उलट जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा जिथे 1% ही रिस्क नाहीये, तर तिथे तुम्हाला रिटर्न्स कमी मिळतील। एक विवेकी इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही या दोघांमधला फरक जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। तुम्हाला नवीन घर खरेदी करायचं आहे, तुमच्या मुलांचं शिक्षणासाठीचा विचार करायचा आहे, तुम्हाला वेकेशनसाठी जायचं आहे किंवा तुम्हाला रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करायचं आहे, तुमचं डिसिजन या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असलं पाहिजे। महत्त्वाचं काय आहे की तुमची आर्थिक उद्दिष्ट तुम्ही कशी अचीव करणार आहात याच्या अनुसरून तुमचं डिसिजन असलं पाहिजे। मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण एका स्टॉकचं एक्झाम्पल बघूया। स्टॉक इन्व्हेस्टमेंट म्हणजे अपॉर्च्युनिटी आणि पोटेन्शियल पिटफॉल याचं एक रोमांचक मिश्रण आहे। स्टॉकने ऐतिहासिक दृष्ट्या इतर कुठल्याही इन्व्हेस्टमेंट पेक्षा आतापर्यंत जास्त रिटर्न मिळवून दिलेले आहेत, आणि इट्स प्रूव्हन। पण या सगळ्या गोष्टी लॉंग टर्म मध्ये, शॉर्ट टर्म मध्ये नाही। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा स्टॉक किंवा शेअर खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे शेअर होल्डर होता, म्हणजेच तुम्ही कंपनीच्या एका तुकड्याचे मालक असता। मित्रांनो, हीच गोष्ट तुम्हाला त्या कंपनीमध्ये जेव्हा जेव्हा मतदान होतं त्यावेळेला तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता देते। याशिवाय तुम्ही कंपनीच्या अॅन्युअल जनरल मीटिंग्स मध्येही सामील होऊ शकता आणि तिथे तुमचे प्रश्न मांडू शकता। आणि अर्थातच मित्रांनो, तुमच्याकडे असलेल्या शेअरच्या नंबर प्रमाणे कंपनी जो काही प्रॉफिट मिळेल तो तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो, आणि यालाच आपण डिव्हिडंड असं म्हणतो। या सगळ्याच्या वरती कंपनीची कार्यपद्धती काय आहे, कंपनी कशा पद्धतीने बिझनेस करते याच्यावर शेअर्सचे जे भाव असतात ते वर खाली होत असतात। विशेषतः हे जे स्टॉक असतात ते आपल्याला भरपूर लिक्विडिटी ही प्रदान करून देतात, कारण ते एकाच क्लिकवर तुम्ही बाय किंवा सेल करू शकता। ही सगळी झाली थेट गुंतवणुकीची पद्धत।
आता शेअर्सच्या तुलनेने आपण जर म्युच्युअल फंडचा विचार केला तर म्युच्युअल फंड एक सामूहिक पद्धतीने गोळा केलेला फंड इन्व्हेस्टमेंट करत असतो. जेव्हा तुम्ही एका म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुमचे पैसे, माझे पैसे आणि इतर इन्व्हेस्टरचे पैसे एकत्र केले जातात आणि ते पर्टिक्युलर स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केले जातात. आणि ही सगळी गोष्ट करण्यासाठी एक प्रोफेशनल फंड मॅनेजर त्याच्यासाठी अवेलेबल असतो. कारण सगळे इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन तो घेतो. कुठल्या स्टॉकमध्ये रिसर्च करायचा आहे, कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, हे सगळे डिसिजन तो फंड मॅनेजर घेतो आणि आपल्याकडून जे पैसे गोळा केलेले असतात ते त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो. म्युच्युअल फंड आपल्याला डायव्हर्सिफिकेशन प्रोव्हाइड करतात. कारण ते फक्त एकाच कंपनीच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाहीत, ते डिफरंट ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. डिफरंट ॲसेट क्लास म्हणजे काय की डेटमध्ये इन्व्हेस्ट करतात, सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि अशा रिलेटेड कुठल्याही गोष्टीमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात. त्यामुळे कुठल्याही म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर फक्त एका शेअरशी लिमिटेड न राहता डिफरंट शेअर्समध्ये आणि ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडचे युनिट्स किंवा त्या म्युच्युअल फंडचे शेअर्स असं म्हणूया आपण ते मिळतात. आणि तुमचे जे रिटर्न्स असतात ते या म्युच्युअल फंडच्या अंडरलाईन जे ॲसेट आहेत त्याच्या परफॉर्मन्सवर डिपेंड असतात. आणि हीच गोष्ट म्युच्युअल फंडला इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्सिडर करते. द रिस्क फॅक्टर. मित्रांनो, आपल्या या डिसिजनला ट्रूली इम्पॅक्ट करणारे कुठले डिफरन्सेस आहेत ते थोडे डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा केंद्रबिंदू एकच आहे, तो म्हणजे रिस्क. म्युच्युअल फंडाच्या तुलनेमध्ये स्टॉकमध्ये थोडीशी जास्त रिस्क असू शकते. का तर आपण आपली जी अमाऊंट असते ती एकाच शेअर्समध्ये किंवा एकाच ठिकाणी केंद्रित करत असतो आणि ही इन्व्हेस्टमेंटची सगळ्यात मोठी जोखीम असू शकते. हा सगळा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुम्ही आणि तुमच्या मित्राचं कुटुंब पिकनिकला चाललाय. तुम्ही काय करता की तुमचा लंच, पाणी आणि इतर काही खेळाचं सामान एकाच बॅगेमध्ये ठेवता, कारण तुम्हाला ते कॉम्पॅक्ट वाटतं आणि कॅरी करायलाही सोपं वाटतं. दुसरीकडे तुमच्या मित्राचं जे कुटुंब आहे ते प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या पिशवीमध्ये ठेवत आहे. जेव्हा तुम्ही पार्कमध्ये फिरत असता तेव्हा तुम्हाला तुमची बॅग ज्यामध्ये तुम्ही सगळं ठेवलेलं आहे ती सगळी जड वाटायला लागते आणि उगीच आपण सगळं एकत्र ठेवलं असं तुम्हाला वाटू लागतं. थोड्या वेळानं काय होतं की सगळं एकामेकामध्ये मिक्स होतं आणि तुम्हाला त्याचा त्रास होतो. दुसरीकडे तुमच्या मित्राच्या कुटुंबानं काय केलंय की प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी पिशवी ठेवलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट करायला त्यांना खूप सोपं जातं आणि काहीही त्रास देखील होत नाही. हाच एक मेन सिम्बॉल आहे स्टॉक आणि म्युच्युअल फंड मधला फरक प्रतिबिंबित करणारा. तुम्ही एकाच टोपलीमध्ये सगळ्या गोष्टी ठेवणं म्हणजे स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आणि वेगवेगळ्या टोपलींमध्ये सगळ्या गोष्टी ठेवणं म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं. याशिवाय इतर काही मुद्द्यांवरही मी अधिक तपशीलवार बोलेन, पण थोडं पुढे गेल्यानंतर. मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते तेव्हा त्याच्याकडे कॅपिटल खूप कमी असतं. जर तो बिगिनर असेल तर कॅपिटल खूपच कमी असतं. त्यामुळे ती जी अमाऊंट असते ती जास्त स्टॉक्समध्ये त्याला इन्व्हेस्टमेंट करता येत नाही आणि यामुळे काही मोजकेच स्टॉक आपण बाय करू शकतो. आणि या सगळ्यामध्ये स्टॉकची जी बदलणारी किंमत आहे किंवा त्याला आपण व्होलॅटिलिटी असं म्हणतो त्याला त्यांना सामोरं जावं लागतं. याच्या उलट म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही बघितलं तर म्युच्युअल फंडचा जो पैसा असतो तो वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये पसरलेला असतो. लार्जली डिफरंट सिक्युरिटीजमध्ये त्यांचा पैसा पसरलेला असतो. त्यामुळे रिस्क ही तेवढीच कमी होत जाते. बेसिकली काय आहे, म्युच्युअल फंडमध्ये जर समजा काही ॲसेट क्लास किंवा काही स्टॉक्स परफॉर्म चांगले करत नसतील आणि त्याच्यामध्ये जर तोटा होत असेल तर तो तोटा तुम्हाला सगळीकडे बघायला मिळत नाही, कारण त्याच्या पॅरलल जे वेगळे स्टॉक्स आहेत ते तुम्हाला चांगला परतावा मिळवून देत आहेत. याचा अर्थ असा होतो की या एका सिंपल प्रिन्सिपलमुळे अपसाइड मुवमेंट जी आहे ती लोअर साइडला असू शकते. खूप जास्त झालंय ना? एक उदाहरण बघूया म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या होतील. मित्रांनो, अशी कल्पना करा की तुमच्याकडे 1000 रुपयाचा फंड आहे आणि तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटचे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे इंडिव्हिज्युअल स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आणि दुसरं म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं. आपल्या उदाहरणामध्ये आपण 3 स्टॉकचं एक्झाम्पल बघणार आहोत. इनिशियल प्राइस स्टॉकची 100 रुपये ठेवण्यात आलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्टॉक ए मध्ये तुम्ही तुमचे सगळे 1000 रुपये इन्व्हेस्टमेंट करायचा निर्णय घेता. स्टॉक ए ज्याची किंमत इनिशियली सुरुवातीला 250 रुपये प्रति शेअर इतकी आहे
म्हणजे तुम्हाला किती शेअर मिळणार, तर 4 शेअर मिळणार, कारण तुम्ही 1000 रुपये इन्व्हेस्ट करत आहात. आता आपण वेगवेगळे सिनेरिओ बघूया. स्टॉक ए च्या किमतीमध्ये बदल झाल्यानंतर तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर कसा फरक पडणार आहे त्याचं एक एक्झाम्पल बघूया. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे, जर स्टॉक ए ची प्राइस 50% खाली आली तर 250 रुपयाची स्टॉक प्राइस जर 50% घसरली तर 125 रुपये होईल. म्हणजेच तुमची गुंतवणूक आता किती होईल, 125 रुपये गुणिले 4 म्हणजे 500 रुपये. म्हणजे इथे तुम्हाला 50%चा तोटा झाला. आता दुसरा सिनेरिओ बघूया. स्टॉक ए ची हीच प्राइस जर 50%ने वाढली तर काय होईल. जर 50%ने तुमची प्राइस वाढली तर 250 वरून प्राइस जाईल 375 रुपये आणि तुमच्याकडे 4 क्वांटिटी आहेत. त्यामुळे तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट किती होईल, 1500 रुपये. म्हणजे तुम्हाला इथे फायदा झाल्याचं दिसून येईल. स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली तर अशा प्रकारे फायदा आणि अशा प्रकारे नुकसान आपल्याला बघायला मिळतो. आता आपण दुसरा ऑप्शन निवडूया. आपण म्युच्युअल फंड मध्ये सेम इन्व्हेस्टमेंट करून काय आपल्याला फायदा आणि काय तोटा होतो याच्यावर नजर टाकूया. आता मित्रांनो, तुम्ही तुमच्याकडे जे 1000 रुपये आहेत ते म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा निर्णय घेता. म्युच्युअल फंड जो डायव्हर्सिफिकेशन मध्ये बिलीव्ह करतो आणि वेगवेगळ्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय. या म्युच्युअल फंड मध्ये 4 स्टॉक आहेत, स्टॉक ए, स्टॉक बी, स्टॉक सी आणि स्टॉक डी. प्रत्येकाची किंमत 250 इतकी आहे. आता तुम्ही जी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती या 4 स्टॉक मध्ये समप्रमाणात नियोजित केली जाते. म्हणजे 1000 प्रमाणे 4 स्टॉक जर तुम्ही घेतले तर 250 रुपये प्रमाणे प्रत्येक स्टॉक मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होणार. आता आपण जसं स्टॉक मध्ये सिनेरिओ बघितला होता तसाच म्युच्युअल फंड मध्ये काय सिनेरिओ होतो जेव्हा प्राइस चेंज होते तेही बघूया. समजा स्टॉक ए ची प्राइस 50% खाली आली तर काय होईल. आता इथे तुमच्याकडे स्टॉक ए ची एकच क्वांटिटी आहे. म्हणजे जर 50%ने तो स्टॉक खाली आला तर त्याची प्राइस 125 रुपये इतकी होईल. पण स्टॉक बी, स्टॉक सी आणि स्टॉक डी याची प्राइस 250 रुपये समान आहे, ती काही खाली आलेली नाहीये. आणि याच प्रमाणे तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते किती राहील, तर आपण स्टॉक ए पासून स्टॉक डी पर्यंत जर बेरीज केली तर ती होते 875 रुपये. कारण 3 स्टॉकची किंमत चेंज झालेली नाहीये, फक्त एका स्टॉकची किंमत चेंज झाली आहे. इथे तुम्हाला फायदा दिसून येतो कारण स्टॉक मध्ये आपण 4 स्टॉक बाय केलेले होते. 50%ने प्राइस घसरल्यानंतर आपली जी इन्व्हेस्टमेंट होती ती 500 रुपयावर आली होती. पण म्युच्युअल फंड मध्ये फक्त एका स्टॉकवर इम्पॅक्ट झालाय, त्यामुळे आपल्याला जास्त नुकसान झालेलं नाहीये. आता आपण दुसरा सिनेरिओ बघू. जशी आपण 50%ने स्टॉक ए ची प्राइस कमी केली होती तसं आता समजूया की स्टॉक ए ची किंमत 50%ने वाढलेली आहे. म्हणजे ती प्राइस किती होईल, 375 रुपये. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, स्टॉक बी, स्टॉक सी आणि स्टॉक डी ची किंमत अजूनही 250 रुपये इतकीच आहे. म्हणजे आपल्याला एकूण फायदा किती झाला, तर या सगळ्याची बेरीज केल्यानंतर आपल्या समोर अमाऊंट येते ती 1125 रुपये. आणि इथेच तुम्हाला प्रश्न पडेल की जर सगळे पैसे मी स्टॉक ए मध्ये गुंतवले असते तर मला 1125 ऐवजी 1500 रुपये इतका फायदा झाला असता. मित्रांनो, याचं कन्क्लुजन काय आहे, दोन्ही परिस्थितीमध्ये आपण सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. पण म्युच्युअल फंड मध्ये आपण काय करतो की वेगवेगळ्या स्टॉक मध्ये थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करतो. त्यामुळे स्टॉक ए मध्ये लक्षणीय वाढ किंवा घसरण जरी झाली तरी तुमच्या पोर्टफोलिओवर काहीही फरक जास्त पडला नाही, कारण त्याच्या तुलनेने इतर जे स्टॉक होते ते चांगले परफॉर्म करत होते. पण हेच उदाहरण आपण इंडिव्हिज्युअल स्टॉक्स मध्ये घेतलं तर आपल्याला खूप मोठा फरक बघायला मिळतो. म्युच्युअल फंड मध्ये डायव्हर्सिफिकेशन असतं, त्यामुळे वेगवेगळ्या सिक्युरिटीज मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट झालेली असते आणि हीच गोष्ट आपली रिस्क डायव्हर्सिफाय करायला किंवा कमी करण्यास मदत करते. आणि त्यामुळेच एका स्टॉक मध्ये किंवा काही स्टॉक मध्ये जर खराब परफॉर्मन्स आला तर आपल्या पोर्टफोलिओवर जास्त फरक पडत नाही आणि त्यामुळे लक्षणीय नुकसान होण्यापासून आपण वाचतो. आणि इथे आपल्याला एक लिमिट येतं, म्हणजे फक्त एकाच हाय परफॉर्मिंग स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट न करता आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करायला मिळतं. हु डज द होमवर्क. याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्वतः स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल किंवा इंडिव्हिज्युअल स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा रिसर्च करावा लागतो. कंपनीबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत करून घ्याव्या लागतात. कंपनी काय करते, कंपनीचा बिझनेस काय आहे, कशा पद्धतीचं कंपनीचं विजन आहे, त्यानंतर फायनान्शियल्स काय आहेत, कंपनीचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत करून घ्याव्या लागतात. तरच तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. या सगळ्यामध्ये स्किल पण पाहिजे, प्रयत्न पण पाहिजेत आणि वेळही पाहिजे. आणि याशिवाय जर तुम्ही स्वतः स्टॉक बाईंग आणि सेलिंग करत असाल
तर तिथे तुम्हाला तो डिसिजन स्वतः घ्यायचा आहे. त्यामुळे रिस्क ही टोटली तुमची असणार आहे. दुसरीकडे म्युच्युअल फंडचं जर बघितलं तर म्युच्युअल फंडमध्ये हे सगळे डिसिजन घेण्यासाठी एक प्रोफेशनल फंड मॅनेजर असतो. कुठला स्टॉक बाय करायचा आहे, कुठल्या स्टॉक बद्दल काय डिसिजन घ्यायचा आहे, रिसर्च कशा पद्धतीने करायचा आहे, हे सगळे डिसिजन तो फंड मॅनेजर आणि त्याची टीम मिळून घेते. आणि स्टॉक बाय करायचा आहे, होल्ड करायचा आहे का सेल करायचा आहे का शफल करायचा आहे, हे डिसिजन ते आरामात घेऊ शकतात. कारण त्यांच्याकडे तेवढं स्किल असतं आणि त्याच्यासाठीच आपण त्यांना बसवलेलं असतं. म्हणूनच तुमची जी रिस्क आहे ती कमी होते. तुम्हाला जास्त होमवर्क करण्याची गरज पडत नाही, कारण तो ऑलरेडी त्या फंड मॅनेजरने केलेला असतो. मित्रांनो, आता आपण बऱ्याच गोष्टींची चर्चा केलेली आहे. तुम्हाला अंदाज आला असेल की स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काय होते आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काय होते. पण तरीही स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडचे काही फायदे आणि तोटेही आहेत. यावर चर्चा करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण तुमच्या उद्दिष्टांच्या जोरावर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे करायची हा डिसिजन तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंटचे प्रोज अँड कॉन्स बघूया. सगळ्यात पहिल्यांदा प्रोज आपण बघूया. स्टॉक्स आपल्याला पोटेन्शियली हायर रिटर्न्स प्रोव्हाइड करतात. हिस्टॉरिक डेटा जर आपण बघितला तर स्टॉकनं आपल्याला नेहमी लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न मिळवून दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्ही कंपनीच्या यशामध्ये आणि वाढीमध्ये स्वतः सामील असता, कारण शेअर्स बाय केल्याने तशी सहभागी होण्याची संधी तुम्हाला दिलेली असते. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे इझी टू ट्रेड. वैयक्तिक स्टॉक ब्रोकरच्या मदतीने तुम्ही रिअल टाइम मध्ये हे स्टॉक बाय किंवा सेल करू शकता. तुम्ही स्टॉक कुठल्या किमतीला बाय करणार आहे, कुठल्या किमतीला सेल करणार आहे हे तुम्हाला माहित असतं, कारण तुम्हाला स्क्रीनवर त्या गोष्टी दिसत असतात. नंतरचा फायदा असा आहे की ओनरशिप आणि इन्फ्लुएन्सचा वापर करू शकता. तुम्ही कुठल्याही कंपनीचे शेअर्स जर खरेदी केली तर त्या कंपनीच्या मतदानामध्ये तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे काय डिसिजन घ्यायचे आहेत किंवा तुमचं मत काय आहे हे तुम्ही तिथे मांडू शकता. तसंच तुम्ही अॅन्युअल मीटिंग्समध्ये जाऊन भविष्यातील कंपनीच्या काय योजना आहेत याच्याबद्दल प्रश्न विचारू शकता. मित्रांनो, स्टॉक ट्रेडिंग प्रत्येक वेळी सिग्निफिकंट रिस्क कॅरी करत असते. त्यामुळे त्यातले तोटे काय आहेत हेही बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पोटेन्शियल फॉर हायर लॉसेस. जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्हाला रिटर्न चांगले मिळण्याची शक्यता असते, पण तुमची रिस्क तेवढीच वाढण्याची शक्यता असते. कधी कधी जर स्टॉकची किंमत खूप जास्त कमी झाली तर तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट पण संपू शकते. त्यामुळे तुम्हाला खूप जास्त लॉस सहन करावा लागू शकतो. शेअरच्या ज्या किमती असतात त्या अस्थिर असतात, म्हणजे वोलाटाईल असतात. त्यामुळे मार्केटमध्ये जर मंदी आली तर तुमच्या इनिशियल इन्व्हेस्टमेंटवर फरक पडू शकतो. दुसरा तोटा म्हणजे जो आपण पहिले डिस्कस केला होता. तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याचा रिसर्च आणि अनालिसिस तुम्हाला स्वतः करायचा आहे, आणि तुमच्याकडे जर याचं नॉलेज नसेल तर तुम्हाला त्याचा तोटा होऊ शकतो. कारण कंपनी कशा पद्धतीने परफॉर्म करते, फायनान्शियल रेशोज कशा पद्धतीने आहेत, कंपनीचे फायनान्शियल स्ट्रॉंग आहेत का वीक आहेत, किंवा कंपनीचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स काय आहे, या सगळ्या बाबतीचं रिसर्च तुम्हाला एकट्याला करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्टॉक बाईंग किंवा सेलिंगचं डिसिजन घ्यायचं आहे. मित्रांनो, ही गोष्ट खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग असू शकते आणि या गोष्टीसाठी तुम्हाला स्पेसिफिक स्किल्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा तोटा म्हणजे इमोशनल स्ट्रेस. तुम्हाला तर माहितीच आहे की मार्केटमध्ये कधी मंदी येत असते, कधी तेजी येत असते, आणि त्याप्रमाणे आपला पोर्टफोलिओ आपल्याला ग्रीन किंवा रेड असं दिसत असतो. आणि जर मार्केटमध्ये तेजी असेल तर आपल्या मनात ग्रीड निर्माण होते, आणि जर मार्केटमध्ये मंदी असेल आणि आपला पोर्टफोलिओ लाल कलरचा दिसत असेल तेव्हा आपल्याला अँझायटी होते आणि त्यामुळे आपल्या मनात फिअर निर्माण होतो, आणि तुमचे डिसिजन्स याच ग्रीड आणि फिअरवर बदलू शकतात. आणि हा सगळ्यात मोठा तोटा असू शकतो, कारण तुम्ही इमोशनली अटॅच झालेला असता किंवा इमोशनली स्ट्रेस घेत असता. मित्रांनो, आता आपण म्युच्युअल फंड मधले फायदे आणि तोटे काय आहेत हे थोडंसं समजावून घेऊया. तर मित्रांनो, म्युच्युअल फंडचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे म्युच्युअल फंड्स आर बिल्ड इन डायव्हर्सिफिकेशन. एक सिंगल म्युच्युअल फंड वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट आपल्यामध्ये घेऊ शकतो. म्हणजे ते स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, किंवा वेगवेगळ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्यामुळे तुमचा जो पैसा असतो तो वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टेड असतो. त्यामुळे एकाच स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर जो होणारा तोटा आहे किंवा संभाव्य जी रिस्क आहे ती कमी होत असते. तसंच तुमचा जो पैसा आहे तो वेगवेगळ्या स्टॉकमध्ये असल्यामुळे एखाद्या स्टॉकने जर परफॉर्मन्स चांगला नाही दिला तर त्याचा परिणाम तुमच्या पोर्टफोलिओवर खूप कमी होतो. मित्रांनो, दुसरा फायदा म्हणजे प्रोफेशनल मॅनेजमेंट. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तिथे एक फंड मॅनेजर असतो, त्याची टीम असते.
तुमच्या उद्दिष्टाप्रमाणे आणि कुठलं धोरण आहे याप्रमाणे कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, कुठला स्टॉक होल्ड करायचा आहे आणि कुठला स्टॉक विकायचा आहे, शिवाय त्या कंपनीबद्दल रिसर्च आणि अनालिसिस कशा पद्धतीने करायचा आहे, हे सगळे डिसिजन तो फंड मॅनेजर घेतो. त्यामुळे तुमच्या डोक्यावर कुठलाही भार नसतो आणि तुम्हाला कुठल्याही कंपनीचा अनालिसिस करावा लागत नाही. इथे तुमचा टाइम वाचतो आणि तुम्हाला त्याबद्दल स्किल असायलाच पाहिजे असं काही नाही. तिसरा फायदा म्हणजे ऍक्सेसिबिलिटी आणि कन्व्हिनियन्स. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना इन्व्हेस्टरकडे खूप जास्त पैसे असायला पाहिजेत असंही नाही. तुम्ही कमीत कमी पैशामध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. थोडक्यात काय तर तुम्ही 100 रुपयापासून SIP न सुरुवात करू शकता. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काय, जसं आपण मगाशी डिस्कस केलं की तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल काळजी करण्याची काही गरज नाहीये, कारण ऍक्टिव्हली तुम्हाला पोर्टफोलिओ बघायची गरज नाहीये. फंड मॅनेजर या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करत असतो. सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा फायदा म्हणजे म्युच्युअल फंड आर लेस स्ट्रेसफुल. याच्यामध्ये आपल्याला कुठले डिसिजन घ्यायचे नाहीयेत. फिअर आणि ग्रीडचा सामना आपल्याला करायचा नाहीये. स्टॉकचा परफॉर्मन्स फंड मॅनेजर बघणार आहे, त्याप्रमाणे डिसिजन घेणार आहे आणि आपल्याला रिटर्न कमवून देणार आहे. त्यामुळे आपल्याला येणारा ताण हा इथे कमीच होणार आहे. मित्रांनो, म्युच्युअल फंडचे बरेच फायदे आपण बघितले, पण त्याचे काही तोटेही आहेत. त्याच्यावरही लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिला तोटा म्हणजे लोड्स अँड फीज. आपण जे म्युच्युअल फंड बाय करतो त्या म्युच्युअल फंड बाईंगसाठी आपल्याला काही फी द्यावी लागते आणि त्यालाच लोड असं म्हणलं जातं. खरं तर लोड कशाला म्हणलं जातं, जर आपण मुदतीपेक्षा आधी जर म्युच्युअल फंड रिडीम केले तर त्याच्यावर एक्झिट लोड आपल्याला लागतो. याशिवाय जो फंड मॅनेजर तो पर्टिक्युलर फंड मॅनेज करत आहे त्याच्यासाठी आपल्याला एक्सपेन्स रेशो पे करावा लागतो. हा एक्सपेन्स रेशो आपल्या प्रॉफिटमधनं जे काय आपल्याला प्रॉफिट झालेला असतो त्यातून कट केला जातो. त्यामुळे आपल्या रिटर्न्सवर थोडा फरक पडण्याची शक्यता असते. दुसरा महत्वाचा तोटा म्हणजे नो रिअल टाइम ट्रेडिंग. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की म्युच्युअल फंड हे रिअल टाइम ट्रेडिंग करत नाही. जे काही तुमचं बाईंग आणि सेलिंग होतं ते म्युच्युअल फंडच्या NAVच्या माध्यमातून होतं. NAV म्हणजे काय, नेट ॲसेट व्हॅल्यू. ही नेट ॲसेट व्हॅल्यू चेंज होण्याचं एक टायमिंग असतं. त्या टायमिंग मध्येच तुम्हाला म्युच्युअल फंड जे असतात ते बाय करायचे असतात. म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंड कधीही बाय करू शकता, पण त्याचं एक सर्टन टाइम मध्येच त्या NAVचे युनिट्स तुम्हाला मिळत असतात. त्यामुळे रिअल टाइम मध्ये जो ट्रेडिंग मध्ये आपण प्रकार बघतो की आपल्याला आपल्या प्राइस प्रमाणे आपला स्टॉक बाय करता येतो, तो तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये बाय करता येत नाही. नंतरचा तोटा म्हणजे लिमिटेड कंट्रोल. मित्रांनो, जेव्हा आपण स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा सगळा कंट्रोल आपल्याकडे असतो. मी आज हा स्टॉक बाय करणार, मी आज तो स्टॉक बाय करणार, मी आज तो स्टॉक विकणार, हे सगळे डिसिजन आपण घेत असतो. पण जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो तेव्हा तो म्युच्युअल फंड कुठला स्टॉक बाय करायचा आणि कुठला विकायचा हे डिसिजन फंड मॅनेजर घेत असतो. फंड मॅनेजर एक प्रो असू शकतो, त्यामुळे तो हे सगळे डिसिजन स्वतः घेतो आणि आपल्याला कुठलेही डिसिजन घेण्याचा कंट्रोल नसतो. ही जी पद्धत आहे ती तुम्हाला विशिष्ट जबाबदारीतून मुक्तही करते. पण काही लोकांच्या मनात असतं ना की माझ्याकडे कंट्रोल पाहिजे, तो कंट्रोल तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये नाही घेता येत. त्यामुळे मित्रांनो, आता स्टॉक आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये रिस्क काय आहे, रिटर्न प्रोफाईल काय आहे आणि त्याच्यामधला फरक काय आहे, शिवाय त्याच्यातील फायदे आणि तोटे काय आहेत याचं नॉलेज तुम्हाला आलंच असेल. हे सगळं बघितल्यानंतरही काय डिसिजन घ्यायचा, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची हे जर अजूनही तुम्हाला लक्षात येत असेल तर अजून काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्ही तुमचा निर्णय व्यवस्थितपणे घेऊ शकाल. चूजिंग बिटवीन स्टॉक्स अँड म्युच्युअल फंड, फॅक्टर्स टू कन्सिडर. मित्रांनो, तुमचे फायनान्शियल गोल्स काय आहेत, तुमचे फायनान्शियल स्टेटस कसे आहे, रिस्क टॉलरन्स काय आहे, टाइम होरायझन काय आहे आणि इमोशनली किती तुम्ही फ्लेक्झिबल आहात, याच्यावरून तुम्हाला कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे हे डिसिजन तुम्ही घेऊ शकता. व्हॅल्यू आणि पोटेन्शियल ग्रोथ जर तुम्ही या दोन गोष्टींकडे बघत असाल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याशिवाय तुम्हाला बाजारातील चढ उतार जे आहेत ते व्यवस्थितपणे इमोशनली हँडल करता आले पाहिजेत, तरच तुम्ही इंडिव्हिज्युअल स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. याशिवाय जर तुम्ही बिगिनर असाल आणि तुमचं कॅपिटल कमी असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडचा पर्याय निवडू शकता. तिथे कन्सिस्टन्सी असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण जर तुम्ही कन्सिस्टंट नसाल तर तुम्हाला तेवढे रिटर्न्स मिळणार नाही. कारण म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न जरी कमी असले तरी रिस्कही कमी आहे. अर्थात मित्रांनो, तुम्ही असेही असू शकता ज्यांना दोन्ही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. जर तुम्ही स्वतःची तब्येत सांभाळून, हेल्थ सांभाळून, इमोशनली सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत असाल तर तुम्ही म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स या दोन्हीकडे इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि स्वतःचा पोर्टफोलिओ चांगला बनवू शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर
स्टॉक आणि म्युच्युअल फंड या दोन्हीही धोकादायक मालमत्ता आहेत. तथापि याच्यामध्ये जी धोक्याची पातळी आहे ती थोडीशी बदलत असते. म्युच्युअल फंड हे स्टॉक पेक्षा थोडे जास्त चांगले आणि कमी रिस्क असलेलं ऍसेट मानलं जातं, कारण त्यांच्याकडे डायव्हर्सिफिकेशन आहे. वेगवेगळ्या ऍसेटमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात, त्यामुळे रिस्क कमी होते. त्याशिवाय म्युच्युअल फंडला एक फंड मॅनेजर असतो, त्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेज करायला तुम्हाला पळापळ करावी लागत नाही. दुसरीकडे स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची म्हणली तरी रिसर्च पासून बाईंग सेलिंग पर्यंत आणि इमोशनली कशा गोष्टी हँडल करायच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला कराव्या लागतात. त्यामुळे तुमचा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन काय आहे, स्टॉक का म्युच्युअल फंड, हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. मित्रांनो, आय होप की तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मधून मिळाली असतील. जर तुम्ही शेवटपर्यंत पोहोचला असाल तर तुमचे कौतुकच आहे आणि आभारही आहेत. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याशिवाय हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवायलाही विसरू नका. जर अजून ग्रो मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा, कारण आम्ही तुमच्यासाठी पर्सनल फायनान्सचे असेच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन नेहमी येत असतो. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.